हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 27 ओवी क्रमांक 112. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. आता या ओवीने श्री ज्ञानेश्वर माऊली या अभंगासह हरिपाठाचीही सांगता करत आहेत. हरिपाठामध्ये त्यांनी नाममहात्म्य सांगितले, श्रीहरीच्या नामाचा महिमा गायला, सर्वसामान्य जनांना श्रीहरीच्या नामस्मरणाचा उपदेश केला. श्री ज्ञानेश्वर माऊली स्वतः एक महान योगी होते. ते योगियांचे राजा होते. भगवंत श्रींची भगवद्गीता प्राकृतात सांगण्यासाठीच या योग्याने येथे अवतार धारण केला होता. ते योगविद्या जाणणारे, त्याचे नित्य आचरण करणारे आणि विशेष म्हणजे ही योगविद्या सर्वांना खुली करून देणारे होते. श्रीमद भगवद्गीतेच्या ध्यानयोग या 6व्या अध्यायावर ज्ञानेश्वरीद्वारे टीका सांगताना त्यांनी ध्यानयोग साध्य करण्यासाठी कुंडलिनी शास्त्र सर्वांसाठी मोकळे करून दिले. कुंडलिनी प्रज्वलित कशी करावी, सिद्धासन कसे घालावे इत्यादी सविस्तरपणे सांगितले आहे. आध्यात्मिक योगज्ञान साध्यसिद्धी याचा स्वानुभव सर्वांसाठी खुला करून दिला. अशा या महान योगियांच्या राजाने हरिपाठ रचून श्रीहरीच्या नामस्मरण साधनेचा महिमा गायला आहे. हे आपले समस्त भक्तिमार्गी लोकांचे परमभाग्य आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींसारख्या महान योग्याने हरिनामाचा स्वानुभव घेतला याचे कुतूहल सर्वांनाच आहे. याचे कारण ते स्वतःच येथे सांगत आहेत. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. निवृत्तीनाथ हे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे थोरले बंधू होते. त्यांचे ते सर्वस्व होते आणि मुख्य म्हणजे ते त्यांचे गुरुही होते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हरिनामाचा महिमा मला निवृत्तीनाथांनी सांगितला. मी योगाचरण करणारा असूनही त्यांनी मला हरिनामस्मरण साधनेचे द्वार उघडून दिले. विशेष म्हणजे मी नामभक्ती केली आणि हरिनामाचा मला अनुभवही श्री निवृत्तीनाथांनी जसा सांगितला तसाच आला. त्यांनी जे सांगितले त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. हा एक दिव्य अनुभव आहे. हा हरिनामाचा त्यांचा स्वानुभव ते या ओवीच्या पुढील भागात सांगत आहेत. आपला श्रीहरीच्या नामस्मरण साधनेचा स्वानुभव सांगताना श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की समाधी संजीवन हरिपाठ. हरिपाठ हा समाधी संजीवन मिळवून देणारा आहे. समाधीची संजीवनी हरिपाठामुळे प्राप्त होते. हरिपाठामुळे जी समाधी प्राप्त होते ती कधीही समाप्त होत नाही. हरिपाठामुळे अमर संजीवन समाधी मिळते. अनेक योगी योग साधनेने कुंडलिनी जागृत करून किंवा अन्य अध्यात्म योग साधना करून परमात्म्याची ती दिव्य झलक, तो दिव्य प्रकाशाचा अनुभव प्राप्त करतात. ते साक्षात्कारी होतात. त्यांना सिद्धी प्राप्त होतात. परंतु यात एक गोष्ट अशी की ते या समाधीमधून व्युत्थान दशेत येतात. कारण त्यांचे येथील जडदेहाचे भोग संपलेले नसतात. याचा अर्थ ते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांमधून तुरीय किंवा उन्मनी अवस्थेत पोहोचतात. तेथे काही काळ स्थिर होतात आणि मग परत तुरीय किंवा उन्मनी या अवस्थांमधून व्युत्थान होऊन
पूर्ववत जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेत येतात. ही समाधी अवस्था निश्चितच दिव्य आहे. त्यांची आत्मानुभूती, त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धीही सत्य आहेत. यात काहीही असत्य नाही. ते त्रिवार सत्य आहे. अशी समाधी लागणे हेही महादिव्य आहे. हा महानुभव आहे. परंतु ही संजीवन समाधी नाही. संजीवन समाधी म्हणजे समाधी अवस्थेत स्थिर होणे. येथेच या समाधी अवस्थेतच कायम असणे. समाधी अवस्थेत कायम अढळ असणे म्हणजे संजीवन समाधी. येथे व्युत्थान अवस्था नाही. कारण अशा योग्याचे येथील भोग संपुष्टात आलेले असतात. या संजीवन समाधीमध्येच योगी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये देहादी व्यवहार त्याच्या मर्जीने, त्याला पाहिजे तेव्हा, त्याला पाहिजे तसे आणि पाहिजे तेवढे करतो. याचा अत्युच्च परमबिंदू श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेऊन येथील अवताराची समाप्ती करून प्राप्त केला. श्री योगदासांची अभंग पुष्पांजली. येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ संपन्न झाला. शेवटी हा योगदास त्यांना स्वरचित अभंग पुष्प वाहत आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली पूर्ण योगी, सांगे आकळावा श्रीपती नामयोगी. बरा हा संसार, बरा तो व्यवहार, केवळ सोडोनी द्यावा दुराचार. नित्य नेमे मुखी हरिनामाचा गजर, तारून नेईल दुस्सर भवसागर. भुकेल्या श्रीहरी नैवेद्य नामभक्तीचा, योगदास प्रसाद सायुज्य मुक्तीचा. ओम तत्सत् त्वम् असि.